मी प्राध्यापक LV गायकवाड आज आपल्याला एका सुंदर व्हिडिओवर बोलतो आहे आणि ते आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये. बघा, प्रश्नार्थक वाक्य जर आपल्याला बनवायची असतील तर आपल्याला सर्वप्रथम हा जो बी आहे ह्या बी पासनं तयार झालेली सहाय्यकारी क्रियापदं अभ्यासावी लागतील. आता ती आहेत एम, इज, आर, वॉज, वेअर. या प्रत्येकाचे 4-4 वाक्य बनतात, रचना बनतात. बघा, एम. आता बघा, आय एम ए गुड मॅन. बघा, लक्षात, आय एम ए गुड मॅन, मी चांगला माणूस आहे. आता याचा नकारार्थी करता येईल आपल्याला. बघा, आय एम नॉट ए गुड मॅन, मी चांगला माणूस नाही आहे. आता याच्या 2 प्रश्नार्थक रचना होतील. एक होकारार्थी होईल पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह, एक नकारार्थी होईल निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. बघा, एम आय अ गुड मॅन, मी चांगला माणूस आहे का? एम आय नॉट अ गुड मॅन, मी चांगला माणूस नाही आहे का? अशा त्या रचना होतील आणि ह्या रचनांना उत्तर येतील यस आय एम ए गुड मॅन, नो आय एम नॉट ए गुड मॅन. म्हणजे तो जर चांगला माणूस नसेल तर तो उत्तर देईल आय एम नॉट ए गुड मॅन, आणि चांगला माणूस असेल तर तो उत्तर देईल आय एम ए गुड मॅन. तर अशा प्रकारच्या ह्या रचना होतील. तर हे झालं एमचं. आता आपल्याला ह्या इजचं घेता येईल. बघा, इज साठी करते आहेत ही, शी, इट, रमेश, सुमन आणि टेबल, चेअर, हे करते आहेत. समजा आपण यांच्यापैकी एक करता घेऊया, सारखंच येईल त्यांचं. ही इज, शी इज, इट इज, रमेश इज, सुमन इज आणि चेअर इज, असंच नेहमी येईल. पण आपण एक वाक्य घेऊया, ही इज माय फ्रेंड, ही इज माय फ्रेंड. हे एक वाक्य आहे साधंसं. ही इज माय फ्रेंड म्हणजे तो माझा मित्र आहे. शी इज माय फ्रेंड, ती माझी मैत्रीण आहे, असं आपल्याला बोलता येईल. तर या ठिकाणी आपल्याला आता हे नकारार्थी करता येईल. पहा, ही इज नॉट माय फ्रेंड, तो माझा मित्र नाही आहे. आणि आता प्रश्नार्थक आपल्याला ते बनवता येईल की इज ही माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे का? आणि नकारार्थी प्रश्नार्थक बनवता येईल इज ही नॉट माय फ्रेंड, तो माझा मित्र नाही आहे का? अशा प्रकारच्या ह्या 4 रचना होतील आणि त्याला पुन्हा उत्तर येतील यस ही इज माय फ्रेंड, नो ही इज नॉट माय फ्रेंड. तर अशा प्रकारे हे आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर आर आहे. आर साठी आपल्याला घ्यावं लागेल वी, यू, दे. वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही आणि दे म्हणजे ते, त्या, ती. आता ते म्हणजे ते पक्षी, त्या स्त्रिया, असं. तुम्ही माणसं, असं. आम्ही लोक, असं. तर आता इथं आपल्याला आपण एक ह्या सगळ्यांपैकी एक घेऊया की वी आर गुड मेन. वी आर गुड मेन, बरोबर. वी आर गुड मेन म्हणजे आम्ही आहोत चांगली माणसं, आम्ही चांगली माणसं आहोत. हे नकारार्थी कसं होईल? वी आर नॉट गुड मेन म्हणजेच वी आरंट गुड मेन. आता याची म्हणजे आम्ही चांगली माणसं नाही आहोत. आता याची प्रश्नार्थक वाक्य होतील ते अशी, हे घ्यायचं आधी, आर वी गुड मेन, आम्ही चांगली माणसं आहोत का? आर वी नॉट गुड मेन, आम्ही चांगली माणसं नाही आहोत का? तर अशा प्रकारच्या ह्या प्रश्नार्थक रचना येतील आणि ह्या प्रश्नार्थक रचनांना पुन्हा उत्तर येतील यस वी आर गुड मॅन, नो
वी आर नॉट गुड मॅन. तर अशा प्रकारे हे होईल. आता हा जो वाज आहे हा वाज नेहमी भूतकाळामध्ये येतो. म्हणजे हे या बी पासनं हे बनलेले सगळे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यापैकी हा वाज भूतकाळामध्ये येतो. म्हणजे हा भूतकाळी गोष्ट सांगतो. याचा अर्थ होतो वाज म्हणजे होता, होती, होते, होत्या. तर हा हीला, शीला आणि इटला मदत करतो. म्हणजे ही करता, शी करता आणि इट करता यांना तो मदत करतो. म्हणजे कसं होते, ही वॉज, शी वॉज आणि इट वॉज. आता यापैकी आपण हा ही ठेवूया की ही वॉज हिज फ्रेंड. बरोबर, ही वॉज हिज फ्रेंड. ही वॉज हिज फ्रेंड म्हणजे तो त्याचा मित्र होता. म्हणजे ही म्हणजे तो, वॉज म्हणजे होता, हिज फ्रेंड म्हणजे त्याचा मित्र, तो त्याचा मित्र होता. आता हे नकारार्थी आपल्याला करता येईल. ही वॉज नॉट हिज फ्रेंड म्हणजे ही वॉजंट हिज फ्रेंड म्हणजे तो त्याचा मित्र नव्हता, असं आपल्याला ते म्हणता येईल. आणि याचे आपल्याला आता प्रश्न बनवता येतील. म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला बनवता येतील. मग कसे बनवता येतील? हा वॉज आधी घ्यावा लागेल. म्हणजे वॉज ही हिज फ्रेंड म्हणजे तो त्याचा मित्र होता का? आणि नकारार्थी कसं बनवता येईल? वॉज ही नॉट हिज फ्रेंड तो त्याचा मित्र नव्हता का, असं आपल्याला करता येईल. तर अशा 4 रचना होतील. याला सुद्धा उत्तर येतील. यस, ही वॉज हिज फ्रेंड. नो, ही वॉज नॉट हिज फ्रेंड. आणि हे जे वेअर आहे हे वेअर भूतकाळामध्ये आहे आणि हे कोणत्याही अनेकवचनी कर्त्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे वी साठी वापरू शकतो, यू साठी वापरू शकतो आणि आपण दे साठी वापरू शकतो. जसं वी वेअर आम्ही होतो, यू वेअर तुम्ही होते आणि दे वेअर म्हणजे ते होते. अशा ठिकाणी आपण वापरू शकतो. अशा कर्त्यांच्या नंतर आपण वापरू शकतो. आता एक लक्षात घ्या, यांच्यापैकी एक मी कर्ता घेतो आणि वाक्य आपल्याला देतो. आता वेअर, आता अर्थ काय होईल? भूतकाळी अर्थ होईल. बघा कसा, होते, होत्या, होती वगैरे असा अर्थ होईल. आता बघा, दे वेअर स्मार्ट बॉईज. बरोबर, दे वेअर स्मार्ट बॉईज म्हणजे काय? ते होते स्मार्ट म्हणजे चांगले तरबेज असे बॉईज मुलं म्हणजे ते तरबेज मुलं होते. आता हे नकारार्थी कसं करता येईल? दे वेअर नॉट स्मार्ट बॉईज म्हणजे दे वेअरंट स्मार्ट बॉईज म्हणजे ते स्मार्ट तरबेज मुलं नव्हते. आता हे प्रश्नार्थक कसं बनवता येईल? तर असं बघा, होकारार्थी करायचं असेल तर असं होईल पहा, वेअर दे स्मार्ट बॉईज, वेअर दे स्मार्ट बॉईज. वेअर होते का दे स्मार्ट बॉईज, ते तरबेज मुलं होते का? तर बघा असं ते येईल. नकारार्थी कसं होईल? वेअर दे नॉट स्मार्ट बॉईज, वेअर दे नॉट स्मार्ट बॉईज ते तरबेज मुलं नव्हते का, असं आपल्याला करता येईल. आणि यांचे सुद्धा 2 आपल्याला येस नो टाईप मध्ये उत्तर द्यावे लागतील. खरंच ते जर असतील तर आपल्याला असं म्हणावं लागेल, येस दे वेअर स्मार्ट बॉईज. आणि नसतील तर म्हणावं लागेल, नो दे वेअर नॉट स्मार्ट बॉईज. तर हे आपण आटोपलं. आता हा जो हॅव आहे, हा हॅव सुद्धा एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि याच्यापासून हॅज बनतं, हॅव बनतं आणि हॅड बनतं आणि यांचा वापर आपण करू शकतो. तर बघा आता कसं, हॅज, आता हे हॅज कोणाकोणासाठी, कोणकोणत्या कर्त्यांसाठी वापरलं जाईल? ही, शी, इट यांच्यासाठी वापरलं जाईल. बघा, शी हॅज अ लिटल बेबी. बरोबर, शी हॅज अ लिटल बेबी म्हणजे तिला एक लहान मूल आहे, तिच्याजवळ एक लहान मूल आहे.
शी हॅज नॉट अ लिटल बेबी, तिच्याजवळ लहान मूल नाही आहे. हॅज शी अ लिटल बेबी, तिच्याजवळ लहान मूल आहे का? हॅज शी नॉट अ लिटल बेबी, तिच्याजवळ लहान मूल नाही आहे का? अशा ह्या 4 रचना येतील आणि ह्या 4 रचनांमध्ये सुद्धा आपल्याला येस नो ची प्रश्न तयार करता येतात. तर आपल्याला म्हणता येईल येस शी हॅज अ लिटल बेबी, नो शी हॅज नॉट अ लिटल बेबी, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. हॅव, हे जे हॅव आपण वापरतो हे अनेकवचनी कर्त्यांसाठी वापरतात. जसं की आय साठी वापरतात. हा आय अपवादात्मक कर्ता आहे. हा जरी आय असला तरी हा अपवादात्मक आहे म्हणून तो अनेकवचनासारखा वापरला जातो. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव असं आपल्याला म्हणावं लागेल. तर समजा उदाहरणार्थ दे हॅव अ दे हॅव अ बंगलो, दे हॅव अ बंगलो. काय वाक्य झालं? दे हॅव, त्यांच्याजवळ आहे, अ बंगलो, त्यांच्याजवळ एक बंगला आहे. म्हणजे हे जे हॅज हॅव हॅड आहे हे माणसाजवळ असलेली त्याची मालकी दाखवत असतात. म्हणून पहा दे हॅव अ बंगलो म्हणजे त्यांच्याजवळ एक बंगला आहे. आणि नकारार्थी कसं होईल? दे हॅव नॉट हॅवंट अ बंगलो म्हणजे त्यांच्याजवळ एक बंगला नाही आहे, त्यांच्याजवळ बंगला नाही आहे असं होईल. आता हेच जर आपण प्रश्नार्थक करायला गेलो तर त्यास होईल पहा हॅव दे अ बंगलो, त्यांच्याजवळ बंगला आहे का? येस दे हॅव ए बंगलो, नो दे हॅव नॉट ए बंगलो असे उत्तर देता येतील. नकारार्थी करायला गेलो प्रश्न तर असं होईल पहा हॅव दे नॉट ए बंगलो, त्यांच्याजवळ बंगला नाही आहे का? तर उत्तर येईल हो हो यस यस दे हॅव ए बंगलो. आणि नसेल तर उत्तर काय येईल? नो दे हॅव नॉट अ बंगलो. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं या ठिकाणी करता येईल. आता हॅड जे आहे ते हॅड भूतकाळामध्ये आपण घेत असतो. भूतकाळातली सगळी जी काही मालकी असेल ती सांगत असतो. म्हणून पहा शी हॅड अ ब्युटिफुल मदर. बरोबर? काय अर्थ झाला? शी हॅड म्हणजे तिला होती, तिच्याजवळ होती, तिच्याजवळ होती. अ ब्युटिफुल मदर म्हणजे एक सुंदर आई तिला होती, तिच्याजवळ होती. ही झाली तिची भूतकाळातली मालकी. आता ती आई नाही आहे असा अर्थ आपण धरला पाहिजे. आता शी हॅड अ ब्युटिफुल मदर, तिला एक सुंदर आई होती. नकारार्थी कसं होईल? शी हॅड नॉट, शी हॅडंट अ ब्युटिफुल मदर, तिला सुंदर आई नव्हती. आता हे प्रश्नार्थक कसं करता येईल आपल्याला? हा हॅड घ्यावा लागेल. हॅड शी अ ब्युटिफुल मदर, तिला एक सुंदर आई होती का असं ते आपल्याला म्हणता येईल. आणि उत्तर तिथल्या तिथे देता येईल यस शी हॅड अ ब्युटिफुल मदर. आणि नसेल तर नो शी हॅड नॉट अ ब्युटिफुल मदर असं आपल्याला म्हणता येईल. आता हेच जर नकारार्थी आपण करायला गेलो तर कसं होईल? हॅड शी नॉट अ ब्युटिफुल मदर असं ते आपल्याला करता येईल. आणि शेवटी प्रश्नचिन्ह देता येईल, कारण प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावा लागतो. तर या ठिकाणी मी असं सांगेन की याचं सुद्धा उत्तर येईल की यस शी हॅड अ ब्युटिफुल मदर, नो शी हॅडंट अ ब्युटिफुल मदर किंवा शी हॅड नॉट अ ब्युटिफुल मदर. तर अशा प्रकारे हेही आपण आटोपलं. आता इथं हा डू आहे, त्याच्यापासून डू, डज, डीड हे सहाय्यकारी क्रियापद तयार होतात. तर याच्यामध्ये हा जो डू आहे हा डू अनेक वचनी साठी येतो. पहा आय डोंट प्ले क्रिकेट. बरोबर? आय डोंट प्ले क्रिकेट म्हणजे काय झालं? आय डोंट प्ले क्रिकेट, आय डू नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत नाही. साधा वर्तमान काळाला नकारार्थी. याच आपण आता प्रश्नार्थक करूया.
होकारार्थी, तर ते असं होईल पहा. अगोदर तर याचं आपण साधं वाक्य बनवायला पाहिजे. आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट असं होईल. आणि नकारार्थी असं होईल, आय डोंट प्ले क्रिकेट. म्हणजे आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो, आणि आय डोंट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत नाही, असं ते होईल. आणि याचं जर प्रश्नार्थक आपल्याला बनवायचं असेल तर असं होईल, डू आय नॉट प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही का? उत्तर काय येतील? तेच, यस आय प्ले क्रिकेट, नो आय डोंट प्ले क्रिकेट. आणि याच्यापासून जर आपल्याला बनवायचं असेल तर होकारार्थी प्रश्न तयार होईल. म्हणजे डू आपल्याला घ्यावं लागेल. डू आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो का? यस आय प्ले क्रिकेट, नो आय डोंट प्ले क्रिकेट. तर अशा प्रकारे हे आपल्याला करता येईल. आता हा जो डज आहे, हा डज ही सी इट साठी आपल्याला वापरता येतो बघा. ही शी इट साठी आपल्याला वापरता येतो. जसं ही डझंट, शी डझंट, इट डझंट, आणि त्याच्या पुढे आपल्याला एक मेन वर्ब किंवा V1 घ्यावं लागतं. म्हणजे ही डझंट गो, शी डझंट गो, इट डझंट गो असं आपल्याला म्हणावं लागतं. यांच्यापैकी आपण आता ही हा करता घेतलेला आहे आणि आपण करूया पहा. याच्यासाठी असं म्हणावं लागेल आपल्याला, ही इन्व्हाइट्स. ही इन्व्हाइट्स म्हणजे हा यस प्रत्यय आपल्याला लावावा लागेल साध्या वर्तमान काळामध्ये. ही इन्व्हाइट्स हिम झालं. ही इन्व्हाइट्स हिम म्हणजे काय अर्थ झाला? तो त्याला आमंत्रित करतो असा अर्थ झाला. याचा नकारार्थी काय होईल? ही. याचा नकारार्थी, याला यस लागलाय म्हणून इथं डज येईल, आणि नकारार्थी करायचा म्हणून नॉट येईल. म्हणून ही डज नॉट, आणि हा इन्व्हाइट घ्यायचा. ही डज नॉट इन्व्हाइट हिम म्हणजे काय अर्थ झाला दोघांचा? ही इन्व्हाइट्स हिम म्हणजे तो त्याला आमंत्रित करतो, आणि ही डज नॉट इन्व्हाइट हिम म्हणजे तो त्याला आमंत्रित करत नाही. आता या दोघांचे इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न तयार होतील ते असे. आता हा याला यस लागला म्हणून असं म्हणायचं, डज ही इन्व्हाइट हिम. आणि याला असं करायचं, डज ही नॉट इन्व्हाइट हिम. असे त्याचे दोन प्रश्न तयार होतील आणि उत्तर तसेच येतील. यस ही इन्व्हाइट्स हिम, नो ही डज नॉट इन्व्हाइट हिम अशी त्याची उत्तरं येतील. तर अशा प्रकारे म्हणजे डज ही इन्व्हाइट हिम तो त्याला आमंत्रित करतो का, आणि डज ही नॉट इन्व्हाइट हिम तो त्याला आमंत्रित करत नाही का, असं त्याच्यामध्ये होतं. आणि हा जो डीड आहे, हा डीड या ठिकाणी जो आहे तो डीड भूतकाळी आपल्याला सांगत असतो. जसं की वी टूक लंच, आम्ही जेवण घेतलं. वी टूक लंच, आम्ही जेवण घेतलं. आणि मग हा डीडचा वापर येतो बघा. हा वी येतो, करता येतो, आणि याचं नकारार्थी करावं लागतं. वी डिड नॉट किंवा डिडंट. टेक घ्यावं लागतं V1, आणि पुढे जे असेल शब्द ते घ्यावे लागतात. ज्यादा शब्द असेल, ऑब्जेक्ट असेल ते घ्यावं लागतं. मग वी टूक लंच, आम्ही जेवण घेतलं. वी डिड नॉट टेक लंच, आम्ही जेवण घेतलं नाही. तर असे हे झाले. यांच्यापासून आता इंटरोगेटिव्ह क्वेश्चन्स तयार होतील. तर पहा, हा भूतकाळ आहे म्हणून इथून डीड बाहेर काढायचं. असं म्हणायचं, डीड डीड वी, आणि मग त्याचं V1 घ्यायचं. डीड वी टेक लंच, आम्ही जेवण घेतलं का, असं होईल. आणि याचं वी डिड नॉट टेक लंच, आम्ही जेवण घेतलं नाही. तर याचं असं करायचं प्रश्नार्थक, डीड वी नॉट टेक लंच, आम्ही जेवण घेतलं नाही का. आणि उत्तरं पुन्हा तसेच येतील की यस वी टूक लंच, आणि नो मध्ये उत्तर असेल नो वी डिडंट टेक लंच. तर अशा प्रकारे आपण उत्तम प्रकारचा अभ्यास करू शकतो आणि आपण इंग्रजी शिकू शकतो. आता विल आहे आणि वूड आहे. हे विल आपल्याला जे आहे हे भविष्यकाळ दाखवते बघा. आय विल गो देअर म्हणजे मी तेथे जाईल. आणि नकारार्थी कसं होईल, आय विल नॉट. विल नॉट
म्हणजे आय वोंट गो देअर. म्हणजे काय अर्थ झाला? आय विल गो देअर, मी तिथे जाईल, आणि आय विल नॉट गो देअर, मी तिथे जाणार नाही. याचे प्रश्नार्थक होतील पहा. विल आय गो देअर, मी तिथे जाईल का? आणि विल आय नॉट गो देअर, मी तिथे जाणार नाही का? तर उत्तर पुन्हा ह्याला तसेच येतील. येस आय विल गो देअर, नो आय विल नॉट गो देअर. तर अशा प्रकारे आपण उत्तम प्रकारे शिकू शकतो. आता हे जे वूड आहे, हे वूड आपल्याला विलचा भूतकाळ म्हणून आपण ते घेत असतो, आणि हे वूड आपल्याला वापरता येईल कशासाठी? बघा, आय वुड गो देअर. आय वुड गो देअर म्हणजे काय अर्थ झाला? भूतकाळात आहे ते, म्हणून काय अर्थ झाला? आय वुड गो देअर, मी तिथे जात असे. आणि नकारार्थी कसं होईल? आय वुड नॉट किंवा वुडंट गो देअर, म्हणजे मी तिथे जात नसे, असं त्याचं झालं. प्रश्नार्थ कसं होईल? पहा किती सोपे. वुड आय गो देअर, मी तिथे जात असे का? वुड आय नॉट गो देअर, तिथे मी जात नसे का? पुन्हा उत्तर येतील. यस आय वुड गो देअर, नो आय वुडंट गो देअर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा भविष्यकाळाचा भागही आटोपलेला आहे, हे सगळं आटोपलेलं आहे. आता शेवटचं आहे आपलं शाल आणि शुड. तर शाल हे भविष्यकाळ दाखवते. बघा, आय वापरतात, वी वापरतात, आणि त्याच्या पुढे शल घेतात. आता हे आय आणि वीच्या पुढे शल घेतात. आता समजा वी शल डान्स, आम्ही नाचू. भविष्यकाळ आणतो म्हणजे वी शल डान्स, आम्ही नाचू. कुठे? ऑन द स्टेज. आणि केव्हा? टुमारो, उद्या. आता असं हे वाक्य झालं, टुमारो उद्या. ते वी शल डान्स, आम्ही नाचू, ऑन द स्टेज, स्टेजवर, टुमारो उद्या, म्हणजे उद्या स्टेजवर आम्ही नाचू, असं झालं. आणि नकारार्थी कसं होईल? वी शल नॉट किंवा शंट. वी शंट किंवा वी शल नॉट डान्स ऑन द स्टेज टुमारो, उद्या आम्ही स्टेजवर नाचणार नाही. आणि त्याची प्रश्नार्थक वाक्य होतील बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. शल वी डान्स ऑन द स्टेज टुमारो, उद्या आम्ही स्टेजवर नाचू का? येस वी शल डान्स ऑन द स्टेज, नो वी शल नॉट डान्स ऑन द स्टेज. तेच उत्तर येतील. आणि या ठिकाणी मग असं आपल्याला दिसतं, त्याचं नकारार्थी करायला गेलं तर वी शल नॉट डान्स ऑन द स्टेज टुमारो, आम्ही स्टेजवर नाचणार नाही. त्याचं नकारार्थी तुम्ही प्रश्नार्थक करायला गेले तर शल वी नॉट डान्स ऑन द स्टेज टुमारो, आम्ही उद्या स्टेजवर नाचणार नाही का? तर उत्तर येईल यस वी शल डान्स ऑन द स्टेज टुमारो. नकारार्थी उत्तर येईल नो वी शल नॉट डान्स ऑन द स्टेज टुमारो. तर अशी त्याची उत्तरं येतील. तर अशा प्रकारे आपण हे सगळं शिकू शकतो. आता राहिलं शूड. हे जे शूड आहे, हे शूड आपली ड्युटी दाखवते. पहा, ड्युटी म्हणजे आपलं कर्तव्य, आपली ड्युटी. पहा, यू शूड हेल्प पुअर पीपल. म्हणजे काय अर्थ झाला? कर्तव्य दाखवते ना. अर्थ काय झाला? यू शूड हेल्प पुअर पीपल म्हणजे गरीब लोकांना तू मदत करायला पाहिजे. म्हणजे शूड म्हणजे काय? पाहिजे. म्हणजे यू शूड हेल्प पुअर पीपल. आता त्याचं नकारार्थी करायला गेलं तर यू शुडंट किंवा यू शुड नॉट हेल्प पुअर पीपल, तू गरीब लोकांना मदत करायला नको, असा अर्थ होईल. मग याचा आता आपण इंट्रोगेटिव्ह करताना कसं करू? शुड यू हेल्प पुअर पीपल, तू गरीब लोकांना मदत करायला पाहिजे का? आणि नकारार्थी कसं होईल? शुड यू नॉट हेल्प पुअर पीपल, गरीब लोकांना तू मदत करायला नको का? उत्तर तेच येतील. येस यू शुड हेल्प पुअर पीपल, नो
यू शुड नॉट हेल्प पुअर पीपल, म्हणजे तू गरीब लोकांना मदत करायला पाहिजे आणि तू गरीब लोकांना मदत करायला नको. तर आज आपण या ठिकाणी अतिशय उत्तम भाग पाहिला की जो इंग्रजी लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. हा भाग अभ्यास करा. काही शंका असतील मला सांगा, कमेंट्स करा आणि खूप खूप हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. या ठिकाणी आपल्याला नमस्कार करतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.